कौशल्यांना नियोजनपूर्वक विकसित केलं जाईल। सामान्य माणसाच्या रुचीचा विषय करव्यवस्था। या करव्यवस्थेला सुलभ आणि नागरिक स्नेही बनवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेला प्राप्तिकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल अशी घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली। या अंतर्गत करदात्यांना नवे सुधारित फॉर्म्स अधिसूचित करून लवकरच दिले जातील असं त्या म्हणाल्या। याशिवाय या अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करांमध्ये सीमाशुल्कात अनेक क्षेत्रात सवलती देण्यात आल्या आहेत। 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आल्याचंही सीतारमण यांनी सांगितलं। उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी अनिवासी भारतीयांना जे भांडवली वस्तू साधनं देतात अशा सर्वांना प्राप्तिकर कायद्यातून 5 वर्षांसाठी सवलत देण्यात आली आहे। वाहन अपघात दावा लवादानं लावलेलं व्याज माफ केलं जाणार आहे। परदेशी पर्यटनावर आकारलं जाणारं TCS शुल्क 2% कमी करण्यात आलं आहे। तसंच शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी परदेशात जाणाऱ्यांना लागणारं शुल्कही 5% वरून 2% कमी केलं आहे। त्यामुळे परदेशातलं शिक्षण आता स्वस्त होऊ शकेल। छोट्या करदात्यांसाठीही काही सवलती वित्तमंत्र्यांनी जाहीर केल्या। अनिवासी नागरिकांच्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीवरच्या शुल्कात घट करण्यात आली आहे। तसंच विद्यार्थी, युवा, व्यावसायिक, परदेशात वास्तव्याला गेलेले अनिवासी भारतीय अशा सर्वांना दिलासा देत त्यांच्या परदेशी मालमत्ता जाहीर करण्यासाठी 6 महिन्यांच्या अवधीची योजना वित्तमंत्र्यांनी जाहीर केली। उद्योगस्नेही वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच करामुळे होणारे खटले निकाली काढण्यासाठी काही घोषणा वित्तमंत्र्यांनी केल्या। त्यात दंडात्मक तरतुदीचं सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे। खातेवही आणि कागदपत्र न दाखवणं हा फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही। माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारताच्या विकासाचं इंजिन असल्याचं सांगत या क्षेत्रासाठी अनेक योजना वित्तमंत्र्यांनी केल्या। IT अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवांना एकत्रित समजत त्यांना 15.5% मार्जिन दिली जाईल। यासाठी IT कंपनीचं पात्रता मूल्यही 2000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे। तसंच स्वयंचलित सेवेद्वारे कंपन्यांना हे सेफ हार्बर दिलं जाईल। जागतिक गुंतवणूक आणि व्यवसायांना आकर्षित करण्यासाठी 2047 पर्यंत भारतात क्लाउड सेवा देणाऱ्या कोणत्याही परदेशी कंपन्यांना करात सवलत दिली जाणार आहे। मात्र अशा कंपन्यांना भारतीय ग्राहकांना त्यांच्या सेवा द्याव्या लागतील। इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना दिलासा देत त्यांच्या लॉजिस्टिक खर्चावरही सवलत देण्यात आली आहे। परदेशी कुशल मनुष्यबळाला भारतात सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं 5 वर्षांसाठीच्या त्यांच्या वास्तव्याला त्यांना करात सवलत दिली जाईल। कॉर्पोरेट व्यवहार आणि प्रत्यक्ष कर मंडळ यांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। मद्य, स्क्रॅप आणि खनिजांवरच्या कराचं सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे। तर तेंदूपत्त्यावरचा कर 5% वरून 2% करण्यात आला आहे। तर सागरी उत्पादनं, चामड्याच्या वस्तू आणि वस्त्रोद्योग उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यावरच्या करमुक्त वस्तूंची मर्यादा वाढवण्यात आली आहे। तर बिगर चामड्याची पादत्राणं आणि जोड्यांच्या वरच्या भागाची आयात शुल्क मुक्त करण्यात आली आहे। बॅटरीसाठी लागणारं लिथियम आयन, अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणारा माल, महत्त्वाची खनिजं, बायोगॅस मिश्रित CNG, लष्करी आणि नागरी विमानाचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा सर्वांवरचं सीमाशुल्क कमी करण्यात आलं आहे। विकसित भारतासाठी बँकिंग